बरेच जण म्हणत असतात उडदाचे पापड करायला खूप अवघड असतात आणि किचकटपणा असतं. कधी कधी कणिक घट्ट होतं, कधी पातळ होतं. चला आता हे बघा माझे पापड किती छान झाले आहेत आणि ते कसे झाले हे आपण पाहू. त्याच्यासाठी मी 1 किलो उडदाची डाळ स्वच्छ पुसून घेऊन गिरणीतून दळून आणली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका पातेल्यात 1 ग्लास पाणी ठेवलं आणि पापड मसाला 1 पॅकेट, 1 किलोला 1 पॅकेट पापड मसाला घातला आणि छानपैकी उकळी आणून थंड करू दिलं. आता हे थंड झालेलं पाणी 1 किलो पीठ होतं, त्याच्यातलं थोडंसं पीठ मी पापडाला लावण्यासाठी काढून ठेवलं आणि जे आपण मिश्रण केलं होतं ते मिश्रण ह्या पिठामध्ये थोडं थोडं घालून मी हे कणिक मळून घेत आहे बघा. आणि आपल्याला लागेल तसं ह्याच्यात गार पाण्यानं पण तुम्ही हे कणिक मळू शकता. आणि हे पापड करायला खूप सोपे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पापड करा आणि कणिक थोडी घट्टच भिजवायची बरं का. कणिक थोडी सैल भिजवली की पापड लाटताना चिटकतो, फाटतो. त्याच्यामुळे कमीत कमी पाण्यात अशी घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची. हाताला जर कणिक चिटकत असेल तर तेलाचा तेल लावून घ्या, त्याच्यामुळे कणिक चिटकणार नाही बघा. अशा पद्धतीने हा 1 किलोचा उंडा मी तयार करून घेतला आहे आणि आता हे मी एका डब्यात झाकून ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ चांगलं मी कुटून घेतलं आहे आणि दोरीच्या साहाय्याने असे त्याचे छोटे छोटे गोल बनवत आहे. आणि हे गोल बनवून झाल्यावर थोडंसं पीठ लावून मी हे पापड लाटत आहे बघा. पापड अजिबात पोळपाट्याला चिटकत पण नाही आणि पटपट पापड लाटून तयार होतात बघा. अशा पद्धतीने छान असं पीठ कुटलं की पापड पण एकदम छान होतात बघा. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवपर्यंत माझा एक पापड असा लाटून तयार झाला. अशा प्रकारे आपले पापड सगळं लाटून तयार झाले आहेत. जवळजवळ 1 किलो उडदाचे पापड मी 2 तासात तयार केले आहेत बघा. अशा पद्धतीने मी पेपरवरती, बेडशीटवरती ते सुकत टाकले आहे आणि हे पापड चवीला खूप अप्रतिम लागतात. तुम्ही माझ्या पद्धतीने पापड करून बघा. धन्यवाद.